पहाटेच्या शपथविधी आधी अमित शहा, फडणवीस, एक उद्योगपती शरद पवार आणि मी यांच्यामध्ये 5 ते 6 बैठका पार पडल्या होत्या. मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला. मी मात्र शब्दावर ठाम राहत शपथ घेतली असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. शरद पवारांनी मात्र अजित पवारांचा हा दावा खोडून काढला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज फुटला आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ कण्हेरीतल्याच मारुती मंदिरामधून झालाय. कालच सुनेत्रा पवार यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सुप्रिया सुळेंनी कण्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे पवारांचा श्रद्धास्थान असलेला हा कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. नाशिक लोकसभेचा तिढा आता वाढलाय. भुजबळांनी माघार घेतल्यानंतर कोणाचा उमेदवार होणार हा सस्पेन्स कायम आहे. उमेदवारीसाठी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी पदरामध्ये पाडून घेण्यासाठी हेमंत गोडसे यांच्यासह अजय बोरस यांचं लॉबिंग सुरू झालंय. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. छत्रपती कुटुंबाचं राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. जे काम जनक घराणं म्हणून विक्रमसिंह आणि समजित घाटगेंनी केल्याचं खासदार संजय मंडलिकांचा मुलगा वीरेंद्र मंडलिकांनी म्हटलंय. राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार हे समजित घाटगे असल्याचं वीरेंद्र मंडलिकांनी म्हटलं. जनक घराणं म्हणून राजेसाहेब समजित आता आम्ही तुमच्याकडे पाहतो. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मावळ तालुक्यातल्या भाजप सक्रिय झाल्याचं चित्र दिसतंय. भाजपमध्ये बारणेंच्या उमेदवारीवरून नाराजी होती आणि ती आता दूर झाली आहे. मावळमध्ये महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी बारणेंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार केला. जालन्यातल्या अंबडमध्ये काँग्रेसला खिंडार पडलं. काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांसह 5 विद्यमान आणि 6 माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अंबडमधल्या एका कार्यक्रमात प्रवेश सोहळा पार पडला. रायगड